ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण चर्चा केली भक्तीची। या संदर्भात एक भगवान श्रीरामकृष्णांची एक उक्ती माझ्या स्मरणात येत आहे की भक्ताची भक्ती जर तीव्र असेल तर रस्त्यात येणारे सगळ्या अडचणी सगळ्या दूर होतात। आणि मला सांगताना फार आनंद होतो की खरोखर तुमच्या सगळ्यांची भक्ती खूप तीव्र आहे आणि प्रामाणिक आहे। कारण की पहा, सकाळपासून पाऊस आलेला नाही आज, है ना। मला इतकी भीती वाटत होती की आम्ही सगळं तयार करून ठेवू आणि पाऊसच आला तर भक्त लोक येणार कसे। पण तुमची भक्तीची ती ताकद की पहा, चांगलं उजेडलं पण आहे, पण 3 वाजता पाऊस येणार आहे। त्याच्या आधी आपण उरकून घेऊ, है ना। साधारणपणे दुसऱ्या सेशनमध्ये आपण घेत असतो रामकृष्ण संघाचे आपले वरिष्ठ जे स्वामीजी लोक, त्यांच्या जीवनातले काही प्रसंग, त्यातून फारच काही व्यावहारिक आपल्याला बोध होत असतो, आध्यात्मिक। आपण आता चर्चा केली होती की व्यावहारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन त्याची सांगड पण घालू शकत नाही आणि म्हणून आपण अनेकदा अडचणीत येत असतो। तर आज जो एक प्रसंग मी निवडला आहे, एकच प्रसंग आहे, त्याचे थोडंसं विवेचन करूया। स्वामी देवानंदजी महाराज नावाचे एक स्वामीजी होते रामकृष्ण संघामध्ये। ते होते स्वामी ब्रह्मानंदजी महाराजांचे शिष्य। म्हणजे आता हा काळ जवळपास 1930-40च्या जवळपासचा आहे। आणि काशीला ते त्यांचं म्हणजे पोस्टिंग काशीला होतं, रामकृष्ण मिशन सेवाश्रम काशीला। आणि त्यावेळेस तेव्हा तुर्यानंदजी महाराजसुद्धा हयात होते आणि ज्याला म्हणतो की खूप थकलेले होते। तुर्यानंदजी महाराज काशीला राहत असताना त्यांच्या सेवेकरता एक सेवक महाराजसुद्धा होते आणि ते सेवक महाराज त्यांना इतर म्हणजे सेवेचं कार्यसुद्धा दिलेलं होतं। आश्रमामध्ये काहीतरी ड्युटी होती आणि आता ही पद्धत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की रामकृष्ण संघामध्ये वरिष्ठ स्वामीजी लोक जे असतात त्यांची सेवा करण्याकरता एखाद जे ज्युनियर्स असतात ते स्वतःहून पुढे येतात आणि महाराजांचे कोणी कपडे धुवून देतं, कोणी खोली स्वच्छ करून देतं, कोणी पुस्तकं ठीक व्यवस्थित करून देतं, त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था, डॉक्टरकडे घेऊन जाणं, हे सगळं स्वामीजी लोक आपल्या आपल्या परीने करत असतात। स्वामी देवानंदजी महाराज हे काशीला म्हणजे तिथेच ते निवास करत असतात आणि रोज त्यांना प्रणाम करायला येतात। तर त्या भगवान श्रीरामकृष्णांचे साक्षात शिष्य आणि त्यांच्याकडनं काहीतरी रोज त्यांचं दर्शन करून आशीर्वाद प्राप्त करायचे आणि काहीतरी आध्यात्मिक सूचना प्राप्त करून घ्यायचा, हा आपला परिपाटीच आहे। एक दिवशी असं होतं की हे देवानंदजी महाराजांच्या दर्शनाला येतात आणि तुर्यानंदजी महाराजांच्या हे ध्यानात येतं की त्यांचा जो एक स्वयंपाक करून देणारा सेवक आहे त्याची फार दमछाक होती आहे। तर हा देवानंदजी महाराज रोज येतात, तर याला काहीतरी कामाला लावायचं आणि थोडीशी याला किचनमध्ये हेल्प करायला सांगायचं। आणि म्हणून ते म्हणतात की अरे तू जाऊन जरा त्या माझा जो स्वयंपाक करतो सेवक महाराज जे, त्यांच्याशी जरा तू बोलून घे आणि त्याला मदत करत जा, त्याला माझी सेवा करणं, स्वतःचे ड्युटी सांभाळणं जरा त्याची दमछाक होती आहे। तर देवानंदजी महाराज आपसूक खूप प्रसन्न होतात आणि ते सेवक महाराजांना भेटतात आणि सांगतात की महाराजांनी मला असं पाठवलं आहे, तुम्हाला स्वयंपाकामध्ये महाराजांच्या स्वयंपाकामध्ये मदत करण्याकरता सांगितलं आहे। आता असं म्हटल्याबरोबर
महाराजांच्या स्वयंपाकाचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मसाले वाटून आणि मग त्याची भाजी करायची, अशी त्यांची एक ज्याला म्हणतो की एक फिजिकल नीड होती. त्यांना जे काही आजार होते तर सगळे मसाले वाटून म्हणजे एकाच खलबत्त्यात असं त्यांना बिलकुल आवडायचं नाही. तर प्रत्येक मसाले वेगळे वेगळे म्हणजे दालचिनी असेल तर वेगळी वाटायची, वेलदोडे असेल तर वेगळे वाटायचे, लवंगा वेगळं, नागकेसर वेगळं, असे वेगळे वेगळे मसाले वेगळं त्याचं वाटण तयार करायचं आणि त्यातून भाजी तयार करायची, अशी महाराजांची म्हणजे त्यांची ती एक आवश्यकता होती. तर आता या सेवक महाराजांनी म्हटलं त्या देवानंदजी महाराजांना की पहा, हे सगळे वाटण आणि मसाले ओळखून घे आणि याचे रोज तू वाटण वेगळे वेगळे तयार करत जा. आता हे देवानंदजी महाराज म्हणतात स्पष्टपणे की मला ते मसाले बिलकुल मला ओळखू शकत नाही, मी माझ्या आयुष्यात कधी ते मसाले बघितलेले नाही, मला ते मी ओळखू शकणार नाही. आता हे ऐकल्यानंतर ते सेवक महाराज थोडे नाराज झाले आणि त्यांनी विचार केला, अरे हा साधू इतका मोठा झाला, याला मसाले ओळखू येत नाही, मग हा काय कामाला सहाय्य करेल, काहीतरी गडबड करेल आणि शिव्या मला खावे लागतील. म्हणून ते स्पष्ट म्हणतात की बाबा, तुझी या स्वयंपाकघरात काही आवश्यकता नाही आहे, तू जाऊ शकतो. तर त्यांच्या आज्ञेचं पालन केलं आणि हे देवानंदजी महाराज तिथून त्यांनी काढता पाय घेतला. आणि मग महाराजांनी विचारलं की का रे, तो आला होता का, तो देवानंद आला होता का तुला मदतीला? तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, हो त्याला मसाले ओळखता येत नाही, भलतंच काही करून ठेवलं तर पुन्हा तुम्हाला पण त्रास होईल आणि मला पण बोलणी खावे लागतील. हे सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा देवानंदजी महाराजांना प्रणाम करायला आले, तुर्यानंदजी महाराजांना, तर महाराजांनी त्यांना खूप थंड प्रतिसाद दिला. याच्या आधी जेव्हा पण देवानंदजी महाराजांना भेटायला यायचे तर अति उत्साहाने ये बैस, काय सुरू आहे, काय वाचन सुरू आहे, जपध्यान कसं सुरू आहे, अशा बिलकुल ज्याला म्हणतो की खूप उत्साहाने त्यांना प्रश्न विचारायचे, त्याचं स्वागत करायचे. पण आता ही घटना घडल्याच्या नंतर महाराजांनी त्यांना एकदम थंड, म्हणजे ते आले रे आले की त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांच्याकडे बघायचं नाही, त्यांना काही विचारायचं नाही, म्हणजे एका प्रकारे खूपच थंड प्रतिसाद किंवा एका प्रकारचं ज्याला म्हणतो की मी तुझ्याशी बोलू इच्छित नाही आहे, हा भाव महाराजांनी प्रदर्शित केला. आता एक दिवस असं झाला, 2 दिवस झाले, देवानंदजी महाराजांच्या हे लक्षात आलं की नक्कीच या सेवक महाराजांनी माझी तक्रार केली आहे. साधारणपणे या घटना आपल्यासारख्या सामान्य लोकांमध्ये घडत असतात, पण एका ब्रह्मज्ञानी साधूंकडनं असं घडावं हे आपल्यालाही थोडेसे प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. आणि विशेष करून जेव्हा असे वरिष्ठ साधू अशा प्रकारची अवहेलना कोणी आपली केली, ज्याच्यावरती आपली खूप श्रद्धा असते, तर खूप लागतं बरं. ते फक्त भक्तांनाच लागतं असं नाही बरं, आम्हाला खूप लागतं. हां, जर आमचे वरिष्ठ ज्यांच्यावरती प्रेसिडेंट महाराजांना भेटायला गेलो, वाईसमन भेटायला गेलो, पुण्याला गेलो, वरिष्ठ महाराज आहेत, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी उत्साहाने चौकशी केली, प्रेम दिलं, तर खूप बरं वाटतं. पण जर बोललेच नाही, तोंड फिरवलं, तर खूप मनाला ते म्हणजे अपमान, दुःख खूप होतं, मनाला खूप लागतं ते. आता हे 4-5 दिवस झाले देवानंदजी महाराजांच्या हे लक्षात आलं की माझ्यावरती महाराज खूप नाराज आहे. 6व्या दिवशी त्यांच्याकडं सहन नाही झालं, तर त्यांनी त्यांना म्हटलंच की महाराज, आपण तर ब्रह्मवेत्ते आहात, मी त्याला जे सांगितलं, लक्ष द्या बरं, ही घटनेचं विवेचन फारच मार्मिक आहे आणि बोधप्रद आहे. देवानंदजी महाराज म्हणतात की महाराज, आपण तर ब्रह्मवेत्ते आहात, आपल्याला तर माहितीच आहे की मी त्यांना जे काही सांगितलं सेवक महाराजांना ते सत्यच आहे, मला मसाले ओळखू शकत नाही, तर मी काय करू? आणि त्यांनी मला सेवा करण्यापासून परावृत्त केलं, म्हणून मी जात नाही आहे. असं म्हटल्यानंतर तुर्यानंदजी महाराज फक्त 2 वाक्य म्हणतात की अरे, तू जर मसाले ओळखू शकत नाही, तू देव काय ओळखणार? जर तू मसाले ओळखू शकत नाही, तू देव काय ओळखणार? एक, आणि तुला कोणी सांगितलं मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणून? आता हे फक्त 2 वाक्य म्हणतात आणि याचं विवेचन स्वतः देवानंदजी महाराज परिवर्ती काळामध्ये भास्करेश्वरानंदजी महाराजांना सांगतात, क्षमा करा, भास्करानंदजी महाराजांना, आणि त्याचंच आपण विवेचन करणार आहोत.
पहिलं वाक्य ते म्हणतात की जर तू मसाले ओळखू शकत नाही तर तू देव काय ओळखणार. आता आपल्याला प्रश्न पडतो हे ऐकल्यानंतर की मसाले ओळखण्याने देव मिळतो का. तर आपल्याला सगळेच मसाले माहिती आहे, पण देव काय आपल्याला मिळाले नाही आत्तापर्यंत. मग तिथे जर तुर्यानंदजी महाराजांनी ते म्हटलं तर त्याचा अर्थ काय आहे. महाराजांना हे अपेक्षित होतं की जरी त्या महाराजांनी म्हटलं, सेवक महाराजांनी, की तुला मसाले ओळखू येत नाही तर तुला इथे यायची आवश्यकता नाही, तर मसाले ओळखून घे, हे अपेक्षित होतं. म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, इथे जे एक फार महत्त्वाची गोष्ट की 2 सिद्धांत या घटनेपासून घेऊ शकतं. एक तर ओबिडियन्स, आज्ञाधारकता, आणि दुसरं कर्तव्य पालन. म्हणजे फक्त वाक्य एकच आहे की तू मसाले ओळखू शकत नाही तर तू देव कसं ओळखणार. मसाले आणि देवाचा काही संबंध नाही आहे तसा. या जगामध्ये आपल्याला अनेक गोष्टी माहीत नाही आहे, तरी आपण ईश्वरप्राप्तीकरता आपण पुढे जातच आहोत की. तर याचा अर्थ काय, याचा तुर्यानंदजी महाराजांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की जर तुला मसाले ओळखू शकत नाही तर तू ओळखण्याचा प्रयत्न कर. त्यांनी म्हटलं म्हणून तू लागलीच आपल्या कर्तव्यापासून च्यूत होत आहे, हे योग्य नाही. आणि हेच महत्त्वाची गोष्ट की आपल्या जीवनामध्ये पहा, आपण सर्वजण साधक आहोत. आपल्या जीवनामध्ये आपल्या पदरी पडलेले कर्तव्य हे आपण सचोटीने पार पाडलेच पाहिजे. ते कर्तव्य आपल्याला आवडो की न आवडो, हा बोध यातून आपल्याला घ्यायचा आहे की आपल्या पदरी पडलेले कर्तव्य, मग ते आपल्याला आवडो की न आवडो, पण ते सचोटीने जो पार पाडतो तोच खऱ्या अर्थाने साधक असतो. म्हणजे तिथे त्यांनी म्हटल्याबरोबर त्यांनी काढता पाय घेतला म्हणून महाराज नाराज झाले. महाराज याकरता नाराज झाले नाही की म्हणजे यांनी माझी सेवा नाही केली. एकतर संघामध्ये आज्ञाधारकता याला एक परमकोटीचं एक महत्त्व आहे. एकतर त्यांनी आज्ञेचं पालन पण नाही केलं आणि आपले कर्तव्य हे झाडण्याचा प्रयत्न केला. आणि इथेच आपल्याला याच सिद्धांताला 2 एक ज्याला म्हणतो की आपण जोड देऊया. भगवान श्रीकृष्ण अध्याय 3 22व्या श्लोकामध्ये म्हणतात, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, की हे पार्था, या पूर्ण 3 लोकामध्ये मला एक पण कर्तव्य नाही आहे. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. किंचन म्हणजे एवढंच पण मला कर्तव्य नाही आहे. साक्षात अवतार आहे. नानवाप्तम अवाप्तव्यम, आणि या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की जी मला प्राप्य नाही आहे किंवा अप्राप्य आहे. तरीसुद्धा मी कर्म करत असतो, तरीसुद्धा मी कर्तव्य करत असतो. पहा, यातून सगळ्यात मोठा बोध की कर्तव्य सोडून बंधू भगिनींनो कधी पण अध्यात्म होत नाही. कर्तव्य सोडून कधी पण अध्यात्म होत नाही. कर्तव्य हे आपल्या पदरी पडलेले हे पण पार पाडलेच पाहिजे. आणि हाच तू मसाले जर ओळखू शकला नाही तर देव कसं ओळखणार, यातून तो निहित अर्थ आहे. आणि आपल्यापैकी अनेकांनी दासबोधसुद्धा वाचला असेल. त्यातून समर्थ रामदास स्वामी त्यांचं एक खूप सुंदर ओवी नक्कीच आपली सगळ्यांनी वाचलेली आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा विवेका. याचा चुकीचा अर्थ पण घेतात बरं. संसार करावा नेटका म्हणजे पंतूपर्यंतची व्यवस्था करायला जातो आपण, तो अर्थ नाही आहे. अर्थ काय आहे की आपल्या पदरी जे पडलेले कर्तव्य आहेत ते आपण योग्य पद्धतीने पार पाडले पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये त्या अध्यात्माला खऱ्या अर्थाने धार येईल, खऱ्या अर्थाने प्रगती होईल. आता आपण चर्चा केली भगवान श्रीकृष्णांची, चर्चा केली समर्थ रामदास स्वामींची. ठाकूर कसे मागे सुटतील. ठाकूरांच्या त्या लीलेमध्ये सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. आणि असं म्हटल्याबरोबरच तुमच्या लक्षात आलं असेल हाजरा महाशय. हाजरा महाशय हे भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या खोलीच्या बाहेरच राहायचे आणि त्यांना घेऊन ठाकूर खूप गंमत जम्मतसुद्धा करायचे. आणि हाजरा म्हणजे तर एक म्हणजे अवलियास, म्हणजे गमतीच्या दृष्टीने अवलियास होते. एकदा तर अशी त्यांनी गंमत केली की ठाकूर आतमध्ये होते आणि चंदननगरहून काही भक्त आले भेटायला. चंदननगर हे कलकत्त्याचा एक भाग आहे. आणि त्यांनी विचारलं की का हो इथे परमहंस महाशय कुठे राहतात. ठाकूर ऐकून राहिले आतमध्ये.
आणि बाहेरच्या बाहेर ते म्हणतात की ते बाहेर गेलेत, तुम्हाला काय बोलाय माझ्याशी बोला. आणि हे सगळे ठाकूर ऐकून राहिले आतमध्ये. अशी ही वल्ली. आणि यांच्या घरी म्हणजे त्यांना पत्नी आहे, 3-4 मुलंसुद्धा आहे, पण ते सगळे यांनी सासरी सोडलेले आहेत आणि काहीतरी आध्यात्मिक प्राप्तीकरता, आध्यात्मिक नव्हे, त्यांची काय इच्छा होती की ईश्वराचं ऐश्वर पाहिजे, म्हणजे काहीतरी नाम जप केल्याने आणि मला काहीतरी ऐश्वर प्राप्त होईल आणि माझ्यावरती जो कर्ज आहे तो काहीतरी तो म्हणजे फेडता येईल, अशा चुकीची समजुतीने ते राहायचे. पण आश्चर्य आहे की ठाकूरांनी त्याला ठेवलं होतं. पण त्याचा लहान भाऊ जो होता हाजरा महाशयांचा, तो सकाळी आला तर ठाकूरांनी त्याला खूप त्यानं शिव्या घातल्या की संध्याकाळीच त्या भावानी तिथून आपला ते जे बोऱ्या बिस्त घेऊन तो छू झाला. पण जरी ठाकूरांनी हाजरा महाशयाला जवळ ठेवलं पण सतत त्याला त्या कर्तव्याची जाण करून देत होते. आणि इतर लोकांनासुद्धा सांगायचे की पहा, हा इथे बसलेला आहे, बायको आणि मुलांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे, तर यातून कधी पण अध्यात्म घडत नसतं. आणि म्हणूनच हे जे आपल्याला तुर्यानंदजी महाराज इतक्या सुंदर पद्धतीने सांगतात की जर तू मसाले ओळखू शकत नाही तर तू देव काय ओळखशील, हे सांगण्याचा अर्थ जो होता तुर्यानंदजी महाराजांचा तो हाच होता की आपले कर्तव्य सोडून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज्ञाधारकता, वरिष्ठांची आज्ञाचं पालन न करणे, म्हणजे हा एक आध्यात्मिक अपराध आहे आणि तो नाही घडला पाहिजे, हे या वाक्यातून सूचित होतं. दुसरं वाक्य की मी ब्रह्मज्ञानी आहे हे तुला कोणी सांगितलं. साधारणपणे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. एखाद्या ब्रह्मज्ञानाला तोच ओळखू शकतो की जो स्वतः ब्रह्मज्ञानी आहे. म्हणजे असं सांगून एका प्रकारे थोडीशी खिल्ली उडवली की तू मला ब्रह्मज्ञानी म्हणतो म्हणजे तू काय स्वतः ब्रह्मज्ञानी झाला का, असं त्यांनी दटावून दिलं शब्दांमध्ये की असले वाक्य कधी बोलायचे नसतात. तर हे 2 वाक्य झाले. पण आता तिसरा प्रश्न जो आपल्या सर्वांच्या मनामध्ये नक्कीच आला असेल आणि आपल्या अपेक्षा काय असतात की साधू म्हटलं आणि त्यातून ज्याला म्हणतो की एक उच्च साधू म्हटले तर ते कसे प्रेमळ असले पाहिजे, सहानुभूतीपूर्ण असले पाहिजे, त्यांचा व्यवहार एकदम मधुर गोड असला पाहिजे, मॉडेस्ट असला पाहिजे. आणि हा काय की त्यांनी ते स्वयंपाकघरात मदत नाही केली तर महाराजांनी इतकं रुष्ट व्हायचं कारण काय. पहा बंधू भगिनींनो, इथे कुठेतरी आपण सर्वजण जर आपली अपेक्षा असेल की महाराजांनी नेहमीच गोड गोड राहावं, गोड गोड बोलावं, असं करतो का रे बाबा, तसं करतो का रे बाबा, अशाने प्रत्येक वेळेस काम होत नसतं. आणि प्रसंगी विशेष करून तुर्यानंदजी महाराज, रामकृष्णानंदजी महाराज, प्रेमानंदजी महाराज हे इतके म्हणजे कठोर वागायचे की ते सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, हे साधू कसे काय. पण लक्षात घ्या, त्याच्या मागचं जे त्यांची जो हेतू ते जर आपण नाही ओळखला तर आपल्याला हेच वाटेल की अरे हे किती वृक्ष साधू आहेत. साधू असा असतो का, नव्हे. त्या प्रकारची ट्रीटमेंटची आवश्यकता त्याला असते. नाहीतर त्या अहंकारावरती एक ज्याला म्हणतो की एक घात किंवा घणाघात घातल्या जात नाही आणि तो अहंकार चूर्ण होत नाही. आणि त्यातून काय होतं, गोडगोड बोलण्याने की प्रगती तर होत नाही, अधोगती होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि म्हणून तुर्यानंदजी महाराज म्हणजे विशेष करून अमेरिकेत असताना त्यांचे काही प्रसंग तर इतके ज्याला म्हणतो की आपल्याला हलवून सोडणारे, आपल्याला असं वाटतं. प्रेमानंदजी महाराज तर इतके स्ट्रिक्ट होते की जर ते नवागत ब्रह्मचारी जर त्यांना लक्षात आलं की योग्य पद्धतीने वागत नाही आहे तर ते सरळ 2 पैसे ठेवायचे हातावरती ब्रह्मचारी महाराजांच्या. त्याचा अर्थ काय, हे 2 पैसे घे, तेव्हा भाडं होतं म्हणजे बेलूर टू दक्षिणेश्वर 2 पैसे, हे 2 पैसे घे भाड्याचे आणि चालता हो. इतके कठोर वागायचे. पण त्याच्या मागे त्यांचं जे उद्दिष्ट असायचं तो काय असायचा की याची काहीतरी प्रगती व्हावी, याच्या अहंकारावरती जर आघात नाही केला तर याची प्रगती होणार नाही. तसंच रामकृष्णानंदजी महाराजसुद्धा
अतिशय ज्याला म्हणतो की कठोर बोलायचे. विशेष करून त्यांना ठाकूर सेवा त्यांची किती ज्याला म्हणतो की मेटिक्युलस होती, हे याचे किस्से आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पुढच्या महिन्यात त्यांचा जन्मदिवससुद्धा आपण साजरा करणार आहोत. तर म्हणण्याचा अर्थ काय की यातून आपल्याला हे लक्षात येतं की हे साधू इतके कठोर का वागतात. ते कठोर वागण्याच्या मागे त्यांचा उद्दिष्ट जर आपण नाही ओळखला, त्या ख्रिस्तांचं एक वाक्य मला पुन्हा स्मरणात येत आहे की सो मेनी पीपल दे सी बट दे डू नॉट सी, दे लिसन बट दे डू नॉट हिअर. म्हणजे अनेक लोक हे सगळे तत्त्व ऐकतात पण त्यांना समजत नाही. अनेक लोक म्हणजे साधूंचा कठोरपणा हे नुसतं ऐकतात पण त्यांच्याकडे मनाची ती सूक्ष्मता नसते की त्याला ते समजू शकतील. पण ठाकूरांच्या अशेष कृपाने आपल्याला या गोष्टी समजतात. तर म्हणण्याचा अर्थ काय की त्यांचा हा जो वृक्ष स्वभाव त्याच्या संदर्भात आपल्या मनामध्ये किंतु निर्माण नाही झाला पाहिजे. आणि ही घटना मी मुद्दाम का सांगितली की आता मी तुमच्याशी कडक वागणार आहे बरं. त्याची भूमिका मांडली मी आता की आता येणाऱ्या काळामध्ये आता गोड खूप झालं हां. तर ती भूमिका मांडण्याकरता मी ही मुद्दाम घटना निवडली. असो, याच घटनेच्या माध्यमातून अजून एक वाक्य जे म्हणतात महाराज की महाराज तुम्ही तर ब्रह्मज्ञानी आहात आणि मी जे त्याला सांगितलं की मला मसाले ओळखू येत नाही, हे मी खोटं नाही सांगितलं, मी तर खरं सांगितलं. आपण तर ब्रह्मवेत्ते आहात, आपण जाणतात. तर आपली इथेसुद्धा एक चुकीची समजूत आहे बरं की ही गोष्ट तेवढीच खरी की जे ब्रह्मवेत्ते असतात ते कोणाच्याही मनाचं सहजपणे काय जे मनात चालू आहे हे सहजपणे जाणू शकतात. पण ब्रह्मवेत्त्यांना तेवढंच एक काम असतं का? लक्षात घ्या, ब्रह्मतत्व किंवा ईश्वर प्राप्ती ज्यांना झालेली असते ना, तो आनंद इतका ज्याला म्हणतो की इतका आनंद देणारी ती सगळी गोष्ट असते, ती सोडून आणि कोणाच्या मनात काय चालू आहे ही कुतूहलता, हा उत्सुकता आपल्यासारख्या सामान्य जीवाला असते. आणि हे कसं काय ओळखू शकत असतील वगैरे वगैरे ही कुतूहल असतं आपल्याला. पण लक्षात ठेवा, हे ब्रह्मज्ञानी किंवा हे जे ब्रह्मवेत्ते असतात ना, हे या सगळ्या गोष्टींच्या फार पलीकडे असतात. त्यांनी जर मनात आणलं तर ते तसं करू शकतात, पण ते सहसा करत नाही अनलेस अँड अंटिल त्याची काही फार आवश्यकता आहे. का? कारण की त्या आनंदाच्या खालती ते येऊ इच्छित नाही. तो आनंद इतका ज्याला म्हणतो की मनाला उत्साह देणारा, चैतन्य देणारा असतो. ते सोडून कशाला कोणाच्या मनात काय चालू आहे ते शोधत बसतील, हा खोटा आहे की तो खरा आहे करत बसतील. हे सगळे सामान्य जीवाचे लक्षणं असतात आणि त्याचा कौतूहल आपल्याला असतं. पण इथे विवेचन करताना ते स्वतः देवानंदजी महाराजांनी याचं विवेचन फार परिवर्ती काळात केलं आहे. त्यात ते सांगतात की त्या लोकांना या सगळ्या गोष्टीची ज्याला म्हणतो की मुळीच पर्वा नसते की मी खरं बोललो आहे की खोटं बोललो आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या किती चुकीच्या होत्या. आणि त्या 2 वाक्यामध्ये की जर तू मसाले नाही ओळखले तर देव कशा ओळखशील, आणि मी ब्रह्मज्ञानी आहे हे तुला कोणी सांगितलं. ह्यातून पहा, हे 4 सिद्धांत त्यांनी त्याचं विवेचन करून सांगितलं. सगळ्यात पहिलं सिद्धांत हेच की आपण आपल्या वरिष्ठांना आज्ञाधारक असलं पाहिजे, आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. नंबर 1. नंबर 2, फक्त एक ब्रह्मज्ञानीच दुसऱ्या ब्रह्मज्ञानीला ओळखू शकतो. नंबर 3, ब्रह्मज्ञानी कधी दुसऱ्यांच्या मनात काय सुरू आहे खरं खोटं ठरवायला कधी कोणाच्या मनात शिरत नसतात. का? कारण की त्यांच्या त्या आनंदाच्या आनंद त्यांना इतकं जो लाभलेला असतो, त्या आनंदाच्या सोडून या सामान्य गोष्टींकडे त्यांचं मन कधी जात नसतं. तर या छोट्याशा घटनातून इतकं काही तुर्यानंदजी महाराजांनी सुचवलं आणि देवानंदजी महाराजांना ते सगळं गवसलं आणि भास्करानंदजी महाराजांना त्यांनी लिहून ठेवलं. म्हणून आज या सगळ्या गोष्टी, हे बोध, हे आध्यात्मिक धडे आपल्याला उपलब्ध आहेत. तर यातून आपण हेच धडे घेऊया की आपण आपल्या कर्तव्याला कधीच चुकायचं नाही. आणि महत्त्वाचं आणि शेवटचं, साधू कधी रागावले तर त्याचा राग मानायचा नाही. हां, तर
वेळ आज इथे संपलीच ऑलरेडी. 10 मिनटं थोडं जास्त आपण घेतले. तर आपण आज इथेच थांबूया. निरोप घेण्याच्या आधी एक छोटी सूचना म्हणजे 10 तारखेला येत्या 10 जुलैला गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. त्याची सूचना व्हॉट्सॲपवरती पाठवणारच आहे. तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये त्या दिवशी सकाळपासून इथे मंगलारतीपासून येण्याचा प्रयत्न करायचा. आणि यानंतर सगळ्यांकरता भोजन प्रसादाची सोय केलेली आहे. आपण सगळ्यांनी भोजन प्रसाद खालती घेऊन मगच प्रस्थान करायचं आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.